कोकणातील पारंपरिक पदार्थ म्हणजे सातकाप्याचे घावणे. हे घावणे होळीला, श्रावणामध्ये, गणपतीला कधीही बनवतात. हे घावणे कसे बनवायचे, त्याचं पीठ कसं तयार करायचं, त्याच्यात सारण कसं भरायचं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. हे घावणे खायला पण अतिउत्तम लागतात. लहान मुलं लहानांपासून मोठ्यापर्यंत हे आवडीने खातात. हे घावणे कसे करायचे याची पूर्णपणे तुम्हाला आज रेसिपी दाखवणार आहे. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, असा टर्न मारायचा. नमस्कार, मी प्रज्ञा तेली. माझ्या कुक विथ प्रज्ञा या चॅनल तुमचं मी स्वागत करते. आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने चुनाचे घावणे करून दाखवणार आहे. कोणी ह्याला सातकाप्याचे पण घावणे बोलतात. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी खोबरं घेतलंय. खोबऱ्याच्या निम्मे गूळ घ्यायचं. जेवढं खोबरं घ्याल ना त्याच्या निम्मे गूळ घ्यायचं. म्हणजे 1 वाटी खोबरं असेल ना तर अर्धी वाटी गूळ. इथे वेलची घेतली आहे आणि थोडंसं तेल. आता हे याचं साहित्य झालं. इथे मी तांदळाचं पीठ घेतलं, म्हणजे घावण्याचं पीठ आहे. मी मागे दाखवलेलं गरगंटीवर कसं करायचं घावण्याचं पीठ घेतलंय. आणि थोडंसं आता मी तूप लागणार आहे. फक्त सर्वप्रथम मी चून तयार करून घेते. हे बघा, इथे मी कढई तापत ठेवले. आता मी थोडंसं तूप थोडंसं टाकायचं, जास्त तूप घालायची गरज नाही याला. जसं आपल्याला मोदकाचं सारण बनवायचं असतं ना तसंच सारण बनवायचं आहे. आता याच्यामध्ये मी खोबरे घालून घेते. आणि थोडंसं तुपावर ते फिरवून घ्यायचं पहिलं. आता इथे मी गूळ घालते आणि चांगलं हे मिक्स करून घ्यायचं. आता सगळं हे मिक्स करून घेते मी. इथे गूळ सगळं वितळलंय. तुम्ही गुळाऐवजी साखर पण वापरू शकता. गॅस बारीक करायचा आणि पाणी आटायला द्यायचं. आणि इथे मी वेलची आणि जायफळची पान आणि ते मिक्स करून घेते. आता हे बघा, इथे सारण तयार झालं. तर मी गॅस बंद करते. इथे मी 2 वाट्या पीठ घेतलंय तांदळाचं आणि 2 वाट्यांमध्ये मी 2.5 पेले पाणी घालणार आहे. म्हणजे त्यात सेम प्रमाण आहे. हे वाटी आणि पेल्याचं प्रमाण सेम आहे. म्हणजे याच्यात जेवढं पीठ त्याच्या 2.5 पाणी घाला आणि लागलं तर वरून पाणी घाला. म्हणजे तुम्हाला नंतर सांगते की पाणी टोटल याला किती लागलं ते. इथे मी 2 पेलं फक्त पीठ पाणी घातलंय. आता त्याच्यात मिक्स करून घेते. शेवटी कळलं आपल्याला किती पाणी लागतं ते. पीठ मिक्स करून झालं आणि म्हणजे पिठाला ना 5 पेले पाणी घातलं. 2 वाटी याला 5 वाट्या पाणी घातलं. आता इथे मी चवीपुरतं मीठ घालते आणि आता मीठ हे मिक्स करून घेणार आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं. मी भिडं तापत ठेवलंय. आता ह्या भिड्याला मी ना चांगलं तेल लावून घेते. व्यवस्थित तेल लावून घ्यायचं. बघा, भिडं चांगलं तापलंय. चांगलं तापून घ्यायचं भिडं. प्रत्येक वेळी पीठ आहे ना चांगलं असं ढवळून घ्यायचं.
जसे आपण घावणे काढताना करतो सेम प्रोसिजर तशी. गॅस मी फास्ट करतो पहिला. सुरुवातीला गॅस फास्ट करायचा चांगला, कारण त्याला जाळी चांगली आली पाहिजे. चांगला घावणा शेकायला द्यायचा. पहिला घावणा असतो ना आपला एक असाच काढायचा, तर चून वगैरे काय घालायचं नाही. म्हणजे आपल्याला कळतं आपलं पीठ किती बरोबर आहे की नाही ते. पीठ टाकून घेते. एक घावणा मी असाच काढला. गॅस बारीक करायचा. आता इथे मी चून घेतलं, हे बघा असं पसरून घ्यायचं. आणि असे दाबून घ्यायचे. आणि आता काय करायचं, इथे ना तेल लावायचं. आणि आता हे बारीक गॅसवर भाजायला द्यायचं. असं ना प्रत्येक वेळी ना पीठ असं जरा सरकवायचं. आता हे भाजतंय ना, ह्यातून टाकून घ्यायचं. असं पातळ पातळ टाकायचं, जास्त ना एकदम भरपूर नाही टाकायचं, लय गोड होतात मग ते. आता हे बघा असं करायचं. आता काय करायचं, हा हे आहे ना इकडे करायचं आणि हे बघा आता इथे तेल लावायचं. इकडे तेल लावलं, परत दळून घ्यायचं. पूर्ण एक साईड बाहेर ठेवायची याची बिड्याची. आणि तर मी गॅस बारीक केला, बिड्याचं भरपूर तापलंय. आता हे सारण घालून घ्यायचं. माझं सारण जरासं चिकट झालं, असं मोदकाचं सडसडीत व्हायला पाहिजे. लांब लांब टाकायचं.
पातळ पातळ टाकायचं कारण लय गोड होतं ते. हे बघा असा टर्न मारायचा. आता परत इथे तेल लावायचं. पूर्वीची लोक कशी 7 कप्याचे करायचे. बघा इथे तेल लावायचं. चांगली तेल पूर्ण अर्धा अर्धा एक त्याच्यावर अर्धा ह्या शेगडीच्या बर्नरच्या म्हणजे शेगडीच्या बाहेर यायला पाहिजे, नाही सगळं करपून जाणार. आता ढावळायचं. हे बघा माझं सारण जरा चिकट झालं म्हणजे सरसरीत मोदकाला होता ना तसं व्हायला पाहिजे. ते गूळ जरा चिकट होतं. हे बघा या तिथे बारीक केला. मी काय कप्पे मोठे 7 कप्याचे करतात, पण तर 7 कप्याला आपल्याकडे सारण माझ्याकडे कमी आहे. मी कमी बनवलं, एकदम भरपूर नाही सारण बनवलं. जेवढे होतील तेवढा करूया आपण. इथे पीठ तापलं चांगलं. एक साईडला गेलं बघा. अर्ध कसे बर्नर म्हणजे बर्नरवर आहे, अर्ध बर्नरच्या बाहेर आहे. असं असं ठेवायचं का पोझिशन त्याची. हे बघा हे बघा इथे पण मी सारण घालून घेतलं. हे बघा असं टर्न मारायचं. इथे गॅस फास्ट केला. हे बघा तयार झालं. मी जाळीवर काढून घेते. हे बघा माझं कापताना इडूच राहिला चालू करायचा. म्हणजे मला एक कापून दाखवते इकडून. आता किती छान झालंय बघा. हे बघा इथे मी कट केलाय सुरीने, पण माझ्या कापतानाचा व्हिडिओ बंद राहिला म्हणजे मी कॅमेरा चालू करायला विसरली. हे बघा किती छानपैकी तयार झालंय बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. आणि
आणि येणाऱ्या होळीला सेम अशाचे असे चुनाचे घावणे म्हणजे 7 कपाचे घावणे तुम्ही करून बघा. आणि आता तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.